नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लेन्सकार्टचा IPO पुढच्या आठवड्यात लिस्ट होणार आहे। लेन्सकार्टनं IPOच्या इश्यू किमतीची घोषणा केल्यानंतर ग्रे मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली होती, परंतु आता शेअर बाजारात लिस्टिंगच्या तोंडावरती लेन्सकार्ट IPOचा ग्रे मार्केट प्रीमियम हा तोंडावरती आपटलाय। अलीकडेच सूचीबद्ध झालेल्या IPOची कामगिरी देखील खराब राहिली असल्यामुळे लेन्सकार्टच्या यशस्वी लिस्टिंगबद्दल गुंतवणूकदारांमध्ये मात्र चिंता निर्माण झाली आहे। 27 ऑक्टोबर रोजी लेन्सकार्ट IPOचा किमतीचा पट्टा जाहीर करण्यात आला होता। तो 382 रुपये ते 401 रुपयांच्या दरम्यान निश्चित करण्यात आला होता। त्याच दिवशी GMP म्हणजेच ग्रे मार्केट प्रीमियम 108 रुपये होता। त्यानुसार IPO 510 रुपयांवरती येण्याची अपेक्षा होती, जो 26% प्रीमियम होता। आणि आता तो सबस्क्रिप्शनच्या आसपास येता येता ग्रे मार्केट प्रीमियम ऑलमोस्ट क्रॅश झालाय। लेन्सकार्टच्या IPOचा ग्रे मार्केट प्रीमियम हा शिखरावरनं 70% आपटलाय, ज्यामुळे मजबूत सबस्क्रिप्शन संख्या असून देखील गुंतवणूकदार सावधगिरी बाळगतायत। जे काही विश्लेषक आहेत ते व्हॅल्युएशनच्या चिंतेकडे लक्ष वेधताना दिसत आहेत आणि म्यूट लिस्टिंगचे नफ्याचे संकेत मिळत आहेत। आता कंपनीचा मजबूत व्यवसाय मॉडेल आणि भारताच्या चष्मा बाजारातील वाढीची क्षमता दीर्घकालीन बाजारात ही सकारात्मक बाजू नक्कीच आहे। 27 ऑक्टोबर नंतर लेन्सकार्टच्या इश्यूमध्ये चढ उतार झाले आहेत। 31 ऑक्टोबर रोजी लेन्सकार्ट IPO उघडला होता आणि ग्रे मार्केट प्रीमियम मध्येही वाढ झाली होती, परंतु 4 नोव्हेंबर रोजी बोलीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तो घसरत राहिला आणि केवळ 39 रुपयांवरती आलाय। परंतु पडझड इथेच थांबलेली नाही आणि शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता तो अगदी 10 रुपयांवरती आला। म्हणजेच 27 ऑक्टोबर पासून लेन्सकार्ट IPOचा ग्रे मार्केट प्रीमियम हा 90% पर्यंत आपटलाय आणि लिस्टिंग आता केवळ 402 रुपयांच्या इश्यू किमतीवरती म्हणजे केवळ 2.5% प्रीमियमवरती होण्याची शक्यता आहे आणि कदाचित ती निगेटिव्हमध्ये सुद्धा होऊ शकते। व्हॅल्युएशनच्या पार्श्वभूमीवरती IPOचा जोरदार सबस्क्रिप्शन मिळाले। या IPO इश्यूचा आकार हा 7,278 कोटी रुपये होता, जो 2025 मधील सर्वात मोठ्या ग्राहक IPOंपैकी एक ठरला। 1 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीच्या बोली मिळाल्या, म्हणजेच 28.3 वेळा तो सबस्क्राईब झालेला होता। परंतु अशा पद्धतीनं खूप ओव्हर व्हॅल्युएशन असल्यामुळे तो ग्रे मार्केट प्रीमियम काही वरच्या बाजूला टिकू शकलेला नाही। त्यामुळे आता IPO मध्ये लेन्सकार्टची लिस्टिंग होणार तरी कुठे आणि ज्यांनी IPO साठी म्हणून शेअर्स घेतलेले आहेत किंवा मिळालेले आहेत त्यांना फायदा होणार की नुकसान पाहावं लागेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।